नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या यामधील उदाहरणांवर आपण चर्चा करणार आहेत. काल आपण वेगवेगळ्या विभाज्यतेच्या कसोट्यांच्या नियमांच्या बाबतीत पूर्ण चर्चा केलेली आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर जिजाऊच्या युट्यूब चॅनलवर जा आणि विभाज्यतेच्या कसोट्यांचा व्हिडिओ पहिल्यांदा बघा आणि मग आजच्या या सत्राला सुरुवात करा. जिजाऊच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये मार्गदर्शन आपल्याला कोकणातल्या आणि महाराष्ट्रातल्या विविध स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत केलं जात आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोघं माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन केलं जात आहे. 2024 मध्ये उरलेल्या महिन्यांमध्ये येणाऱ्या जाहिरातींसाठी आपण गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोन विषयांची तयारी या माध्यमातून करतोय. रोज संध्याकाळी 4 ते 5 या दरम्यान आपल्याला ऑनलाईन या ठिकाणी मी भेटणार आहे आणि आपण गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांच्या विविध टॉपिक्सवर आपण चर्चा करणार आहेत. त्यामध्ये प्रथम संकल्पना, त्यामध्ये महत्वाची सूत्र आणि मग त्यावर विचारले जाणारे प्रश्न, अशा पद्धतीने आपल्या लेक्चरचा हा फ्लो असणार आहे. आणि इतकं शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन जिजाऊच्या माध्यमातून मिळतंय, तर मला सर्वांना अशी कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही तर बघाच, पण तुमच्यासारख्या अभ्यास करणाऱ्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत या चॅनलची लिंक जाऊ द्या. या चॅनलच्या व्हिडिओचा प्रचार आणि प्रसार करा. कारण जिजाऊ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या येणाऱ्या वेगवेगळ्या जाहिराती, त्या संबंधीतील तुमची शैक्षणिक पात्रता, त्या संबंधित असलेल्या शेवटची तारीख, परीक्षेची तारीख या बाबतीची विस्तृत चर्चा विविध फॅकल्टी या ठिकाणी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. गणित आणि बुद्धिमत्तेचं मार्गदर्शन तर तुम्हाला रोजच या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. तर आज आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या यामधील नेमकं प्रश्न कसे विचारले जातात त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. चला तर मग आपण सुरुवात करू. पण त्या अगोदर मी सर्वांना विनंती करतो की प्रत्येकाने पेपर पेन्सिल घेऊन बसा. विदाउट पेपर पेन्सिल घेऊन तुम्ही लेक्चर्स करू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण गणित आणि बुद्धिमत्तेचे लेक्चर तुम्हाला पेपर पेन्सिल शिवाय होऊ शकत नाही, लक्षात घ्या. पेपर पेन्सिल तुम्हाला लागणारच आहे. फक्त जर तुम्ही ऐकण्याच्या मूड मध्ये असाल, तुम्हाला या 1 तासामध्ये काही साध्य होणार नाही. तुम्हाला जर यामधून असं वाटत असेल की 1 तासानंतर मला थोडा देखील हा मुद्दा समजला आहे, तर तुम्ही तो तुमचा वेळ देण्याचं महत्व त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून पेपर पेन्सिल घेऊन सर्वांनी बसा. आणि चॅनलला आतापर्यंत जर तुम्ही लाईक केलं नसेल, नवीन असाल चॅनलला, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि बेल आयकन दाबायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण की नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला बेल आयकन दाबल्यामुळे येत राहील. ओके, चला पहिला प्रश्न आपल्या समोर आलेला आहे आणि प्रश्न प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी उत्तरासाठी 30 सेकंद तुमची वाट बघणार आहे. 30 ते 40 सेकंदाचा कालावधी मी तुम्हाला देणार आहे, जो कदाचित तुम्हाला कमी वाटू शकतो, पण थोडासा वेग तुमच्या विचारांना तुम्हाला देता येईल. आपण 6ची कसोटी काल चेक केलेली होती आणि 6ने भाग जाणारी संख्या आपल्याला विचारली. 5 स्टार 2 ही संख्या, या संख्येला 6ने निशेष भाग जातोय, 6ने भाग जातोय, तर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलंय. आता बघा, या तुम्ही हे तयारी करत असताना, प्रश्न सॉल्व्ह करत असताना प्रत्येक विभाज्यतेच्या कसोटीचा उल्लेख या ठिकाणी होणारच आहे. 6ची विभाज्यतेची कसोटी बघा, 6ची विभाज्यतेची कसोटी असं म्हणते, ज्या संख्येला 2 आणि 3 दोघांनी भाग जातो, 2 आणि 3 दोघांनी भाग जात असेल, तर त्या संख्येला 6ने निशेष भाग जाईल. मग 2ची कसोटी पण चेक करावी लागेल आणि 3ची कसोटी पण चेक करावी लागेल. मी तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय, तुमचे उत्तर मला परत चॅट बॉक्स मध्ये येऊ द्या. व्हेरी गुड. चला, सो 2ची कसोटी जर आपल्याला सिद्ध करायची असेल तर याच्या एकक स्थानी 2 आहे, म्हणजे 2ने भाग जातोय. आता 3ने कसोटी जर चेक करायची असेल तर त्याच्या अंकांची बेरीज 3च्या पटीमध्ये पाहिजे. म्हणून 5 आणि 2 यांची बेरीज किती होते? 7 होते. 7मध्ये कोणता अंक मिळवला तर तो ती संख्या 3च्या पटीत जाईल. जर 2 हा अंक मिळवला तर काय होतील? 7 आणि 2 9 होतील.
म्हणजे स्टारच्या जागी येणारा अंक हा कोणता असायला पाहिजे? 2. सो 522 या संख्येला 2ने पण भाग जातो आणि 3ने पण भाग जातो आणि म्हणून 6ने भाग जाईल. तर स्टारच्या जागी येणारा अंक आहे 2. तर बघा, विभाज्यतेची कसोटी आपल्याला माहिती पाहिजे आणि पुन्हा त्याचा फक्त आपल्याला डायरेक्ट विभाज्यतेची कसोटी, सहाची विभाज्यतेची कसोटी सांगा असा प्रश्न नाही विचारला जात. त्याचा वापर करून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. हा. त्या कसोटीचा वापर करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, चला, तुम्हाला पद्धत समजली असेल तर या ठिकाणी आपण कमीत कमी एका प्रश्नावर 30 ते 40 सेकंद मी थांबणार आहे. 30 ते 40 सेकंद माझा आवाज बंद झाला याचा अर्थ मी तुम्हाला तो प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तो दिलेला वेळ आहे. शक्य होत असेल तर प्रश्न लिहून घ्या. म्हणजे हा प्रश्न बघा, ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये काही फारसा फरक नाहीये. येस, मी त्याच पद्धतीने तुमच्याशी चर्चा आणि संवाद करतोय ज्या पद्धतीने मी ऑफलाईन मध्ये करत असतो. आणि त्यामुळे तुम्ही हे प्रश्न लिहून घ्या. मी लिहायला वेळ दिल वाटल्यास 40 सेकंदाचा वेळ मी 90 सेकंदांवर येऊन जाऊ शकतो. काहीच हरकत नाहीये. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे आणि प्रत्येकाने प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न वाचा, प्रश्न समजून घ्या. 517*324 ही संख्या 3ने पूर्ण भाग जात असेल तर स्टारच्या जागी येणारा सर्वात लहान पूर्ण अंक कोणता? म्हणजे बघा, प्रश्न वाचन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. जर प्रश्न वाचन करून जर आपल्याला व्यवस्थित समजला तर त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला व्यवस्थित देता येतात. लक्षात घ्या. चला, म्हणजे आपल्याला या प्रश्नामध्ये कोणत्या विभाज्यतेच्या कसोटीचा आधार घ्यावा लागणार आहे? यस, तीनाची कसोटी. मग तीनाची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येच्या अंकांची बेरीज तीनाच्या पटीत असेल तर. काल आपण अशा पद्धतीच्या उदाहरणांची चर्चा आपण केलेली आहे. प्रत्येक नियम तुम्हाला समजून देत असताना मी त्या ठिकाणी एक उदाहरण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला, 517*324 या संख्येला 3ने पूर्ण भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता बघा, जे अंक माझ्याकडे आहेत ते त्यांची आपण बेरीज करून घेऊ. 5+1+7+3+2+4. चला, बेरीज करा यांचे. 10 10 20, 20 आणि 2 22 होतील बघा. 22 अधिक स्टार, 22 अधिक स्टार. आता मला सांगा, स्टारच्या जागी कोणता अंक ठेवला तर ती बेरीज तीनाच्या पटीत होईल? तर 24 जर झाला बघा, 24 जर झाला तर तीनाच्या पटीत जातो. मग 24 साठी इथे किती ठेवावं लागेल? 2 ठेवावं लागेल. लहानात लहान अंक. या ठिकाणी अजून शक्यता आहेत. 22 अधिक 5 जर आपण केलं असतं तर 22 आणि 5 27 होतात. याला पण 3ने भाग केला असता. 22 अधिक 8 जर आपण केलं असतं तर किती होतात? 30. म्हणजे स्टारच्या जागी शक्यता कोणत्या कोणत्या अंक? स्टारच्या जागी 2 येऊ शकतो, स्टारच्या जागी 5 पण शक्यता आहे आणि स्टारच्या जागी 8 पण आहे. पण यांच्यामधला लहानात लहान अंक आपल्याला विचारला आहे, तर लहान अंक म्हणजे 2. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आशा करतो की तुमचं देखील हे उत्तर आलं असेल विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न काय विचारलाय त्याच्यावर पण फोकस करा. जर आपल्याला विचारला असता, जर 517*324 ही संख्या, या संख्येला 3ने पूर्ण भाग जातोय, तर स्टारच्या जागी येणारा सर्वात मोठा अंक कोणता किंवा सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती? त्यावेळेस तुमचं उत्तर आलं असतं 8. व्हेरी गुड. त्यावेळेस तुमचं उत्तर असतं 8. राईट, व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर देतोय. प्रत्येकाने प्रश्न वाचा आणि मी तर अशी विनंती करेल तुम्हाला की प्रश्न लिहून पण घ्या. हा, 1.5 ओळीचा प्रश्न आहे. जास्तीत जास्त तुमच्या वहीची 2 ओळींचा प्रश्न आहे. पण त्या प्रश्नांची एक लिस्ट आपल्याकडे तयार होईल, एक यादी तयार होईल, एक कॉन्फिडन्स, आत्मविश्वास होईल. एका तासानंतर तुम्हाला पण वाटेल की हो, आपण या एका तासामध्ये काहीतरी काम आपण गणितावर केलंय. आणि तो आत्मविश्वास येणं गरजेचं आहे. असं काही ना काही अभ्यास आपला संचित झाला पाहिजे. लावून धरा, डेफिनेटली लावून धरा.
माझ्या या 20 वर्षाच्या अनुभवामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी कन्सिस्टंटली लावून धरतायत म्हणजे अभ्यास करत राहतायत, तर त्यांना कुठली ना कुठली पोस्ट मिळतेच. अगदी साधारण सामान्य विद्यार्थी ज्यांच्यामध्ये अभ्यासाचा काहीच रस नव्हता सुरुवातीला, पण तो हळूहळू निर्माण होत गेला आणि त्यांनी लावून धरलं. आणि आज जेव्हा यश संपादन केलं जातं, त्यावेळेस बाकी कोणी काहीच विचारणार नाही तो किती वर्षापासून तयारी करत होता, तो काय करत होता, कितीदा नापास झाला, या गोष्टींचा ओहापोह होणार नाही. यश मिळालं, त्याच बाबतीची चर्चा होईल. लक्षात घ्या, त्याचंच कौतुक होईल. तो 4, 8, 1 स्टार 6, 7, 3 या संख्येला नवाने निशेष भाग जातोय. नवाने पूर्ण भाग जातोय. नवाची कसोटी आणि तिनाची कसोटी अगदी सारखी आहे. येस. मग आपल्याला ह्या संख्या अंकांची बेरीज करावी लागेल. 4, +8, +1, +6, +7, चला आपण जर बेरीज करू. 8 आणि 4 12 आणि 13, 13 आणि 7 20, 20 आणि 7 26, 26 आणि 3 किती झाले? 29 अधिक स्टार. 29 मध्ये कोणता लहान अंक मिळवला तर ती संख्या नवाच्या पटीत जाईल. तर यस, 29 अधिक जर 7 जर तुम्ही केले, 29 अधिक 7 किती होतात? 36. आणि 36 ला नवाने भाग जातोय. मग जर संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर नवाने भाग जात असेल, तर पूर्ण संख्येला नवाने भाग जाईल. म्हणून स्टारच्या जागी येणारा अंक हा असणारे 7 येणार आहे. आता या ठिकाणी स्टारच्या जागी दुसरा अंक येण्याची शक्यताच नाहीये. या ठिकाणी शक्यताच नाहीये. जसं आपण मागच्या केसमध्ये बघितलं होतं, स्टारच्या जागी किती अंक येण्याची शक्यता होत होती? 3 अंक येत होते. एकतर ती जागा आपण 2 ने भरू शकत होतो, किंवा 5 ने भरू शकत होतो, किंवा 8 ने भरू शकत होतो. पण या ठिकाणी स्टारच्या जागी एकच अंक येणार आहे आणि तो म्हणजे 7. 29 मध्ये 7 मिळवले, जो स्टारच्या जागी असणारा अंक असेल, जेणेकरून त्या सर्व अंकांची बेरीज 36 होईल. आणि जर 36 ला नवाने भाग जात असेल, तर पूर्ण संख्येला देखील नवाने भाग जाईल. चला, पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर मांडलेला आहे. प्रत्येकाने 8ची विभाज्यतेची कसोटी आठवण्याचा प्रयत्न करा. चला, 8ची विभाज्यतेची कसोटी. 8च्या विभाज्यतेच्या कसोटीच्या बाबतीत आपण चर्चा केलेली आहे. येस, 8ची विभाज्यतेची कसोटी काय म्हणते? 8ची विभाज्यतेची कसोटी शेवटच्या 3 अंकांच्या संबंधित आहे. शेवटचे 3 अंक म्हणजे 8च्या कसोटीमध्ये जर शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8ने भाग जात असेल, तर पूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जातो. म्हणजे मग इथं किती पण अंकी संख्या असली, 9, 1, 8, 7, 6 स्टार 2, तर आपलं सर्व लक्ष हे या शेवटच्या 3 अंकांच्या गटावर पाहिजे. याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. मग या स्टारच्या जागी कोणता अंक ठेवला म्हणजे त्याला 8ने भाग जातो, त्याच्यासाठी तुम्हाला एक एक अंक ठेवून बघा. जर मी 1 जर ठेवला तर 662 होतो. 662 ला 8ने भाग जातो का? देऊन बघा. 8 8 7 56, खाली उरले 5, वरून घेतला 2, 8 7 56, भाग जात नाही. मग जर मी स्टारच्या जागी जर 2 ठेवला तर भाग जातो का? 8 7 56. ओके, खाली किती उरले? 6 उरले, वरून घेतला 2, 62, पुन्हा 8ने भाग जात नाही. जर मी या ठिकाणी स्टारच्या जागी 3 ठेवला, 8 7 56, खाली उरले 7, वरून घेतला 2, 8 9 72, तो हो जातो. म्हणजे आपल्याला स्टारच्या जागी येणारी सर्वात लहान संख्या कुठली असणार आहे? 3 असणार आहे. येस, 3 असणार आहे. कारण शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणारी संख्या कोणती तयार होईल? 632. आणि 632 या संख्येला 8ने पूर्ण भाग जातो, आणि म्हणून या पूर्ण संख्येला 8ने भाग जाईल. येस. बघा, मी तुम्हाला गट करून सांगितलं होतं.
दोनाची कसोटी, चाराची कसोटी, आठाची कसोटी ह्या एका गटात आहे. दोनाचा पहिला घात किती होतो? 2 होतो. म्हणून दोनाच्या केसमध्ये आपण शेवटचा एक अंक ऑब्झर्व करतो. शेवटच्या अंकाला जर दोनाने भाग जात असेल किंवा शेवटचा अंक 1-0 असेल कमीत कमी, तर दोनाने भाग जाईल. दोनाचा वर्ग किती होतो? 4. म्हणून आपण काय म्हटलंय चाराच्या केसमध्ये? शेवटच्या 2 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला 4ने भाग जात असेल किंवा शेवटी कमीत कमी 2 शून्य असतील, तर त्या संख्येला 4ने भाग जाईल. आणि आठाच्या केसमध्ये दोनाचा तिसरा घात होतो 8. म्हणून ज्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला 8ने भाग जात असेल किंवा शेवटी कमीत कमी 3 शून्य असतील, तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जाईल. येस. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. आता बघा, काही संख्या ह्या खूप मोठ्या तुम्हाला या ठिकाणी जाणवतील, पण आपण सर्वच परीक्षांच्या अनुषंगाने तयारी करतोय. मग तुम्हाला एखादा प्रश्न कठीण वाटतोय, तर लगेच लक्ष तुम्ही विचलित करू नका. द्या त्याच्यावर थोडासा फोकस करा. मी तुम्हाला नक्की काही अशा गोष्टींची माहिती याच्यामध्ये होईल जे आपल्याला माहिती नाहीये. आता आपल्याला 75च्या विभाज्यतेच्या कसोटीच्या बाबतीत काहीच कल्पना नाहीये, पण 75ची फोड अशी होऊ शकते का? 3 गुणिला 25. 3 गुणिला 25. मग आपण 75ची कसोटी असं म्हणता येईल बघा, ज्या संख्येला 3 आणि 25, 3 आणि 25 दोघांनी भाग जातो, त्या संख्येला 75 ने निशेष भाग जाईल. मग आता पुढचा प्रश्न रेंगाळतोय तुमच्या मनामध्ये, काय येतोय? यस, 25ची विभाज्यतेची कसोटी सांगा. तर 25च्या विभाज्यतेच्या कसोटीसाठी 25चा पाढा या ठिकाणी मी लिहून देतोय. 25चा पाढा व्यवस्थित ऑब्झर्व जर तुम्ही केला विद्यार्थी मित्रांनो, पाढे लिहिण्याची सवय ठेवा रे. 30 पर्यंतचे पाढे तुमचे पाठ असायलाच पाहिजे. 30 पर्यंतचे पाठ असायलाच पाहिजे. 30 पर्यंत नसतील तर आपण काहीतरी कमी पडतोय असं स्वतःलाच म्हणायचंय. 4-4चे गट जर मी केले या ठिकाणी, 4-4चे गट करून जर तुम्ही लक्षात घेतलं, तर बघा शेवटचे 2 अंक 25, 50, 75, 2 शून्य. 25, 50, 75, 2 शून्य. 25, 50, 75, 2 शून्य. मग या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की ज्या संख्येच्या शेवटी 25, 50, 75 किंवा 2 शून्य, कमीत कमी 2 शून्य यापैकी एखादा अंकांचा गट आला, तर त्या संख्येला 25 ने निशेष भाग जातो. ही 25ची विभाज्यतेची कसोटी आहे. त्याच्यासाठी मी हे तुम्हाला 25चा पाढा त्या ठिकाणी लिहून दाखवला, जेणेकरून तुम्हाला हे पूर्णपणे समजणार आहे. ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी लिहून घ्या. 25ची विभाज्यतेची कसोटी लिहा. लिहा 25ची विभाज्यतेची कसोटी. ओके. 25ची विभाज्यतेची कसोटी आपल्याला लिहायचं आहे. तर ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांपासून 25, 50, 75, 2 शून्य तयार होतात, त्या संख्येस 25 ने निशेष भाग जातो. 25 ने निशेष भाग जातो. तर काही गोष्टी आपल्या सिलेबस मध्ये आपल्या अभ्यासक्रमात आतापर्यंत आलेल्या नाहीये, पण ते आता जुळत राहतील. हा, मग बघा हा प्रश्न मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. बघा, तुम्हाला जर अडचणीचा वाटत असेल, डोंगरा एवढा वाटत असेल हा, तर 75ची फोड आपण केली 3 गुणिला 25. मग संख्येला 3ने पण भाग जायला पाहिजे, 25ने पण भाग जायला पाहिजे. तुम्हाला दिसतंय का सर्वच संख्यांना 25ने भाग जातोय? याच्या शेवटी 75 आहे. 2 शून्य, 50, 25 सर्वांना 75ने भाग 25ने भाग जातोय. आता आपल्याला याच्या जवळची संख्या बघायची आहे. आता 45, 75च्या जवळची जर संख्या बघितली, याच्या सर्वात जवळची संख्या ही आहे. हा, जवळची आहे ही. मग याला 8475 ला 3ने भाग जातोय की नाही हे चेक करून बघा, कारण याला 25ने तर जातोय ऑलरेडी. बेरीज करा. 8 अधिक 4 अधिक 7 अधिक 5 करा बेरीज. 8 आणि 4 12, 12 आणि 7 19, 19 आणि 5 24. बघा विद्यार्थी मित्रांनो, 24 आलं. 24 ला 3ने भाग जातो. यस, म्हणजे याला 3ने भाग जाईल. म्हणजे ही अशी संख्या आहे
जी 8485च्या जवळ आहे. पुन्हा त्या संख्येला 3ने पण भाग जातो, 25ने पण भाग जातो, म्हणजे 75ने भाग जाईल. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. मी बघा बऱ्याच गोष्टींची चर्चा याच्यामध्ये झाली. एक नवीन गोष्ट आपण शिकलो. आपण 25ची कसोटी आपण शिकलो. 25ची कसोटी पाठ असेल तर 75ची कसोटी कशी तयार करता येते ते पण आपण शिकलो. काल बघितलं होतं आपण बघा. 6ची कसोटी कशी तयार केली होती आपण? ज्या संख्येला 2 आणि 3ने भाग जातो. 12ची कसोटी तशी तयार केली होती ज्या संख्येला 3 आणि 4ने भाग जातो. फोड केली आपण 3 गुणिला 4. 14ची फोड कशी केली आपण? 2 गुणिला 7. 15ची फोड कशी केली आपण? 3 गुणिला 5. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या विभाज्यतेच्या कसोट्या बनवता येणार आहे. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. 4, 2, 5, 7, 3 स्टार या संख्येला 72ने पूर्ण भाग जात असेल तर स्टारचे किमान मूल्य किती? किमान मूल्य किती म्हणजे कमीत कमी त्याची किंमत किती असं आपल्याला विचारलंय. किमान मूल्य किती? सर ठीक आहे. किमान मूल्य आता 72च्या कसोटीच्या बाबतीत विचार करा. असं लिहिता येईल का रे? बघा बरं. हा 8 नवे 72. तर दोघांच्या कसोट्या सेपरेट सेपरेट माहिती आहेत ना आपल्याला. हा. तर ज्या संख्येला 8ने भाग जातो आणि 9ने भाग जातो त्या संख्येला 72ने भाग जाईल. मग ह्या दोघं कसोट्यांची चेकिंग आपल्याला करावी लागेल. मग 8ने भाग जाण्यासाठीची कसोटी काय? संख्येच्या शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8ने भाग जात असेल तर बघा या ठिकाणी जर आपण शेवटचे 3 अंक जर बघितले तर ते 7, 3 स्टार हे आहेत. मग स्टारच्या जागी कोणता अंक जर तुम्ही ठेवला तर त्याला 8ने भाग जाईल. त्याच्यासाठी बघा आपण पहिल्यांदा काय करू? 4 ठेवून बघू. इथं जर 4 ठेवला तर 8ने भाग जात नाही. 7, 3, 5 इथं जर 5 ठेवला तर पुन्हा 8ने भाग जात नाही. पण 7, 3, 6 जर तुम्ही ठेवला तर 8 नम 72 खाली उरला एक 8 दुने 16 भाग जातोय. म्हणजे इथं 6 जर ठेवला तर 8ने भाग जातोय. मग इथं जर 7 ठेवला तर तुमची संख्या तयार होतील 4, 2, 5, 7, 3, 6. ओके. चला अंकांची बेरीज करून बघू. 4 अधिक 2 अधिक 5 अधिक 7 अधिक 3 अधिक 6. सो 6 4 आणि 2 6 6 आणि 5 11 11 आणि 7 18 18 आणि 3 21 21 आणि 6 27. अंकांची बेरीज किती झाली? 27. म्हणजे या संख्येला स्टारच्या जागी जर तुम्ही 6 ठेवला तर 8ने पण भाग जातोय, 9ने पण भाग जातो, म्हणजे 72ने भाग जाईल. म्हणून स्टारच्या जागेवर येणाऱ्या संख्येचं किमान मूल्य किती असणार आहे? 6 असणार आहे. सो आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. समजलं? काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की सर 72ची कसोटी आतापर्यंत विचारली गेली नाही किंवा आम्ही त्याचा अभ्यास केला नाहीये. बट 8 आणि 9 या दोन विभाज्यतेच्या कसोट्यांचा अभ्यास तुम्ही नक्की केलेला आहे. आणि त्या दोन विभाज्यतेच्या कसोट्यांच्या आधारेच आपण 72ची कसोटी तयार करतोय, लक्षात घ्या. ओके. त्या दोघांच्या आधारेच आपण 72ची कसोटी तयार करतोय. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 45ची मी तुम्हाला वेळ देतो थोडासा की तुम्हाला 45ची विभाज्यतेची कसोटी तयार करता येते का? कशी तयार कराल तुम्ही? 45ची विभाज्यतेचा कसोटीचा नियम किंवा 45ची विभाज्यतेची कसोटी कशी तयार कराल? येस. 45च्या विभाज्यतेच्या कसोटीसाठी त्याची फोड आपण अशा पद्धतीने करता येईल आपल्याला. 5 गुणिला 9. 5 गुणिला 9. ज्या संख्येला 5ने भाग जातो आणि 9ने भाग जातो त्या संख्येला 45ने भाग जाईल. मग दोघांच्या कसोट्या आपल्याला चेक कराव्या लागतील. 5ने भाग जाणाऱ्या 5ने भाग जाण्यासाठीची कसोटी काय? येस. ज्या संख्येच्या शेवटच्या अंकांपासून तयार होणाऱ्या किंवा ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असेल, 0 किंवा 5. एक तर 0 येत असेल तरी चालेल, 5 येत असेल तरी पण चालेल. पर्यायांकडे जर तुम्ही एक नजर टाकली तर सर्व संख्यांना 5ने भाग जातोय. 9ने भाग जाण्यासाठी आपल्याला सर्व संख्यांच्या अंकांची बेरीज करावी लागेल. पहिल्या संख्येच्या अंकांची बेरीज करू आपण. 1 अधिक 8 अधिक 1 अधिक 5 अधिक 6 अधिक 0 किती झाली बघा बेरीज बघा. 8 आणि 1 9 आणि 1 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21. 21 ला 9ने भाग जात नाही म्हणून हे तुमचं उत्तर होणार नाही. दुसऱ्या संख्येच्या अंकांची बेरीज करा.
3 अधिक 3 अधिक 1 अधिक 1 अधिक 4 अधिक 5. सो 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17. पुन्हा 17ला 9ने भाग जात नाही, म्हणून या संख्या 9ने भाग जात नसेल, 5ने भाग जातोय, परंतु 9ने जात नसेल तर 45ने भाग जाणार नाही. 45ने भाग जाण्यासाठी दोघं संख्यांनी भाग जायला पाहिजे, 5ने पण आणि 9ने पण. या संख्येच्या अंकांची बेरीज करू. 2 अधिक 0 अधिक 2 अधिक 8 अधिक 6 अधिक 0. तो 8 आणि 2 किती झाले? 10, 10 आणि 6 16, 16 आणि 2 18. तर 18 भाग जातोय, 9ने भाग जातोय याला. तर या पूर्ण संख्येला 45ने देखील भाग जाईल, कारण या संख्येला 5ने पण भाग जातोय आणि 9ने पण भाग जातोय. आणि ज्या संख्येला 5 आणि 9 दोघांनी भाग जाईल त्याला 45ने भाग जाईल म्हणजे जाईल. ओके, चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे आणि पुन्हा याच्यामध्ये ऍप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. मी तुमच्यावर सोडतोय की तुम्ही 99चा विभाज्यतेच्या कसोटीचा बाबतीत काय विचार करू शकता. 99चा विभाज्यतेच्या कसोटीचा नियम किंवा कसोटी तुम्ही कशी तयार कराल. चला विचार करा आणि शक्य असल्यास दोघं चेक करा, कारण या 99ची फोड करावी लागेल तुम्हाला. दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात याला लिहावं लागेल. पुन्हा त्या दोघं संख्या गुणाकारामध्ये ज्या तुम्ही संख्या लिहिताय त्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला माहिती पाहिजे. येस, जसं आपण 75ची फोड केली होती 3 गुणिला 25, 72ची फोड केली आपण 8 गुणिला 9, 45ची फोड केली आपण 5 गुणिला 9. येस, 99ची फोड कशी कराल. 99ची फोड कशी कराल. चला प्रत्येकाने विचार तुमचा योग्य दिशेने चाललाय. जात राहा पुढे जात राहा. 99ची फोड आपल्याला अशी करता येणार आहे. 99ची फोड करता येईल 9 गुणिला 11. मग ज्या संख्येला 9ने भाग जातो आणि 11ने भाग जातो त्या संख्येला 99ने पूर्ण भाग जाईल. 99ने भाग जाण्यासाठी संख्येला 9ने पण भाग जायला पाहिजे आणि 11ने पण भाग जायला पाहिजे. नवाची कसोटी तुम्हाला माहिती आहे. दुसरं तिसरं उदाहरण आपण नवाच्या कसोटीवर घेतलंय. 11ची कसोटी थोडीशी त्यावेळेस आपल्याला चर्चा करताना पण थोडीशी कठीण वाटली होती, परंतु आपण थोडस जर त्याच्यावर काम केलं तर आपण नक्की ते पण सहज होऊ शकतं. नवाची कसोटी चेक करण्याच्या पहिल्यांदा आपण नवाची कसोटी चेक करून घेऊ. चला, या संख्येच्या 35,72,404 या संख्येच्या अंकांची बेरीज करू. 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 2 अधिक 4 अधिक 0 अधिक 4. बेरीज किती होते बघा. 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, 15 आणि 2 17, 17 आणि 4 21, 21 आणि 4 किती झालं 25. 25ला 9ने भाग जात नाही, तर याला 11ने जरी भाग जात असला तरी ती संख्या आपली कामाची नाही, कारण आपल्याला संख्या अशी पाहिजे की ज्याला 9ने पण भाग जातोय आणि 11ने पण भाग जातोय. दुसरी संख्या घेऊ आपण 1,35,792. तर 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 2. तर 1 आणि 3 झाले 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 9 25, 25 आणि 2 27. या ठिकाणी 27 बेरीज झाली. 27ला 9ने भाग जातो. आता आपल्याला बघावं लागेल 1,35,792 ला 11ने भाग जातोय का. 11ने भाग जाण्यासाठी आपल्याला एकाआड एक संख्यांची काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल. तर पहिल्या अंकांचा गट झाला 1 अधिक 3 अधिक 9, यांची बेरीज किती झाली आहे 13 झाली आहे. दुसरं बघा, यांची बेरीज झाली आहे 13. दुसऱ्या अंकांचा गट आहे तुमचा 7 3 आणि 2, 7 3 आणि 2, 7 अधिक 3 अधिक 2 यांची बेरीज होते 12. तर या ठिकाणी दोघांची बेरीज सारखी देखील नाही आहे आणि त्यांच्यामधला फरक एकच आहे. फरक आपल्याला 11च्या पटीत पाहिजे असतो, म्हणून या संख्येला देखील 99ने भाग जाणार नाही, कारण याला 11ने भाग जात नाहीये. पुढची संख्या बघू आता. आता मी बघतो की 9,13,464 ला भाग जातोय का. अंकांची बेरीज करू आपण. ओके, सो 9 अधिक 1 10, 10 आणि 3 13, 13 आणि 4 17, 17 आणि 7 23, 23 आणि 4 27 होतो. 9ने भाग जाईल
99ची विभाज्यतेची कसोटीसाठी 9 आणि 11 आपल्या दोघांना चेक करायचं आहे. मग 9,13,464 याच्या एकाआड एक येणाऱ्या अंकांची बेरीज करू. 9, 3, 6. मग 9 अधिक 3, 9 आणि 3 12, 12 आणि 6 18. दुसरं जर आपण बघितलं तर 1 अधिक 4 अधिक 4 यांची बेरीज किती होते? 9. तर ही दोघं सारखी नाहीये किंवा यांच्यातला फरक आपण जर घेतला तर तो 9 येतोय. म्हणजे या पण संख्येला भाग जात नाही, हे ऑलरेडी उडवलंय आपण. म्हणजे मग तुमची संख्या ही शेवटची संख्या असायला पाहिजे. तर करून घेऊ बघा. याची अंकांची बेरीज करू. 1 अधिक 1 अधिक 4 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. ओके. सो 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, 9 4 9 आणि 4 13, 13 आणि 5 किती झाले? 18. 18ला 9ने भाग जातो. 1,14,345 याच्या एकाआड एक येणाऱ्या अंकांची जर बेरीज घेतली तर बघा काय होते? 1 अधिक 4 अधिक 4 किती बेरीज झाली? 9. आणि दुसऱ्या अंकांची जर बेरीज घेतली 1 अधिक 3 4, 4 आणि 5 9 दोघं बेरीज सारख्या आला म्हणजे तुमची संख्या असणार आहे 1,14,345. कारण की या संख्येला 9ने पण भाग जातो आणि 11ने पण भाग जातो. 9ने भाग जात असेल, 11ने भाग जात असेल तर 99ने भाग जाईल. पुढचा प्रश्न फार सुंदर आहे. प्रश्न लिहा हा. जे विद्यार्थी MTS किंवा स्टाफ सिलेक्शन, बँकिंग आणि MPSC ची PSI, STI, राज्यसेवा या परीक्षांसाठी तयारी करत असाल तर तशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात बघा. उद्याच्या सत्रामध्ये आपण विविध परीक्षांमध्ये या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले गेले, ज्याला आपण PYQ म्हणतो. मग पोलीस भरतीमध्ये कसे प्रश्न विचारले गेले, MPSC मध्ये कसे प्रश्न विचारले गेले, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांमध्ये कसे प्रश्न विचारले गेले, या सर्व परीक्षांवर चर्चा आपली उद्याच्या सत्रामध्ये होणार आहे. म्हणून कमीत कमी एका टॉपिकला आपण 3 दिवस या ठिकाणी घेणार आहे, लक्षात घ्या. आणि इतकं शास्त्रशुद्ध पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जर आपल्याला मार्गदर्शन भेटत असेल तर या मार्गदर्शनाचा उपयोग आपण सर्वांनी घ्यावा अशी तुम्हाला कळकळीची विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. चला, 6, 5, 3 XY या मध्ये शेवट 2 अंक आहेत आणि त्याला 80 ने भाग जातो. आता 80 ची विभाज्यतेची कसोटी काय होणार आहे? फोड केली का याची? 8 गुणिला 10 अशी फोड याची होणार आहे. याची फोड कशी होणार आहे? 8 गुणिला 10 अशी फोड त्याची होणार आहे. मग संख्येला 8ने पण भाग जायला पाहिजे आणि 10ने पण भाग जायला पाहिजे. मग काय कसोटी आहे? 10च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे? शेवटचा अंक हा 0 असायला पाहिजे. पण शेवटचा अंक 0 जर असायला पाहिजे तर नक्की y ची किंमत तुमची 0च असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तरच त्याला 10ने भाग जाईल. सो y ची किंमत फिक्स झाली. आता 8ची कसोटी जर तुमची बघा, मग संख्या मला आता अशा प्रकारे दिसते बघा. इथं x आणि y ची किंमत 0 आहे. मग शेवटच्या 3 अंकांपासून जी संख्या आहे त्याच्यापासून तयार होणाऱ्या संख्येला 8ने भाग जायला पाहिजे. मग आता 3x0 जर 3च्या जागी मी 2 ठेवला तरी x च्या जागी मग 2 ठेवला तर याला 8ने भाग जातो. पुन्हा x च्या जागी जर मी 6 ठेवला तरी देखील याला 8ने भाग जातो. म्हणजे x च्या 2 किमती मला भेटतायत. x बरोबर 2 किंवा 6. x बरोबर 2 किंवा 6. म्हणून आपल्याला x अधिक y ची किंमत विचारली आहे. सो x ची व्हॅल्यू जर मी 2 घेतली आणि y ची व्हॅल्यू 0 घेतली तर ती किती येणार आहे? 2. दुसरी बेरजेची शक्यता काय? मी x ची व्हॅल्यू किती घेतली? 6 घेतली. y ची व्हॅल्यू 0च असणार आहे. तर दोघांची बेरीज 6 होऊन जाईल. म्हणून तुमचं उत्तर 2 किंवा 6 या ठिकाणी अशा फॉर्म मध्ये असणार आहे. तुमचा उत्तराचा पर्याय 2 किंवा 6 असा असणार आहे. ठीक आहे, तेथे सर्वांच्या लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने आपण या विभाज्यतेच्या कसोट्यांचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पुढचा प्रश्न आलाय. जसा आपण मागचा प्रश्न सॉल्व्ह केला तशाच पद्धतीचा हा प्रश्न आहे. प्रत्येकाने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चला, प्रत्येकाने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. 90ची विभाज्यतेची कसोटी आपल्याला तयार करायची आहे. 90ची विभाज्यतेची कसोटी, यास बऱ्याच लोकांनी विचार पण केला. 90ची विभाज्यतेची कसोटी कशी तयार होईल? 9 गुणिला 10. व्हेरी गुड. मग 9 गुणिला 10 होत असेल म्हणजे त्या संख्येला 9ने पण भाग जायला पाहिजे आणि 10ने पण भाग जायला पाहिजे. 9ने पण भाग जायला पाहिजे आणि 10ने पण भाग जायला पाहिजे.
म्हणजे मग y ची किंमत काय यायला पाहिजे? 0च यायला पाहिजे, कारण 10 ने भाग जायची संख्या आहे. मग आपली संख्या आता अशी दिसते आपल्याला 6, 5, 3 x आणि 0. मग आता या सर्व अंकांची बेरीज 9च्या पटीत यायला पाहिजे. चला पुढचा पाठ तुम्हाला करायचा आहे. 9ची कसोटी तीच आहे. 9ची कसोटी आहे, ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 9च्या पटीत असेल त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. चला, आपल्याला फक्त x आणि y च्या किमती शोधायच्या नाहीयेत. आपल्याला काय शोधायचंय? दोघांची बेरीज शोधायची आहे. आता ज्या संख्या माझ्याकडे त्यांची जर अंकांची बेरीज केली, 6 अधिक 5 अधिक 3 अधिक x अधिक 0, मग किती आले बघा? 6 आणि 5 11, 11 आणि 3 किती आले? 14, आणि 1 अधिक 0 14 होतात. 14 अधिक x. मग 14 मध्ये कोणता संख्या अंक मिळवावा जेणेकरून ती 9च्या पटीत होईल? तर 18 होण्यासाठी x ची किंमत किती असायला पाहिजे? 4. म्हणून x ची किंमत तुम्हाला भेटली 4. आणि आपल्याला विचारलंय x प्लस वाय. सो x प्लस वाय 4 अधिक 0 बरोबर तुमचं उत्तर किती असणार आहे? 4. जो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी तुमचा आहे. ठीक आहे, ओके. चला, हा प्रश्न थोडासा लांबलचक वाटेल तुम्हाला, पण खूप सुंदर आहे. या प्रश्नाच्या मदतीने तुम्हाला तीनाची कसोटी आणि 9ची कसोटी या दोघांच्या बाबतीतला संबंध समजणार आहे. मी काल पण चर्चा करत असताना तुमच्याशी बोललो होतो बघा, ज्या संख्येला 9ने भाग जातो त्या प्रत्येक संख्येला 3ने भाग जाईलच. परंतु 3ने भाग जाणाऱ्या प्रत्येक संख्येला 9ने भाग जाईलच असं नाही. उदाहरणार्थ 15. 15ला 9ने भाग जात नाही, पण 3ने भाग जातो. 18ला 3ने पण भाग जातो, 9ने पण जातो. पण 21 ही संख्या अशी आहे जिला फक्त 3ने भाग जातो, 9ने भाग जात नाही. आणि म्हणून आपल्याला काय विचारलं बघा, अशा संख्या आपल्याला निवडायच्या आहेत की ज्यांना 3ने भाग जातो पण 9ने जात नाही. ओके, तर आता आपण फक्त 3ने भाग जाणाऱ्या संख्या आपण निवडू. आपण 3ने भाग जाणाऱ्या आणि ज्याच्यात 9ने भाग जात नाही, याच्या अंकांची बेरीज केली. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6 आणि 3 9. तर या संख्येला 3ने पण भाग जाईल आणि 9ने पण भाग जाईल, तर ही संख्या चालणार नाही. 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9 आणि 3 किती झाले? 12. तर या संख्येला फक्त 3ने भाग जाईल, 9ने भाग जाणार नाही. मग 3ने भाग जाणाऱ्या संख्यांना आपण गोल करू. पहिली संख्या आली तुमची 2 3 4 3. नंतर 4 3 आणि 4 7, 7 आणि 7 14, 14 आणि 4 18, 18 म्हणजे अंकांची बेरीज 18 आली तर त्याला 3ने पण भाग जातो, 9ने पण जातो. 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9. ही पण चालणार नाही कारण की हिला 3ने पण जाईल आणि 4ने पण जाईल. 3ने पण जाईल आणि 9ने पण जाईल. 5 आणि 2 7, 7 आणि 8 15, 15 आणि 6 18. हिला पण 3ने पण जातो आणि 9ने पण जातो. 5 आणि 3 8, 8 आणि 4 12. फक्त हिला 3ने भाग जाईल, 9ने जाणार नाही. 5340. 6 आणि 3 9, 9 3 12 आणि 3 18. 9ने पण जाईल, 3ने पण जाईल. 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14 आणि 7 21. या संख्येला फक्त 3ने भाग जाईल. आय होप तुम्हाला समजतंय. 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10 आणि 5 15. या संख्येला पण फक्त 3ने भाग जाईल, 9ने जाणार नाही. 9 2 11, 11 आणि 8 11 आणि 7 18, 18 आणि 6 24. या संख्येला पण फक्त 3ने भाग जाईल. सो तुमच्या 1 2 3 4 5 5 संख्या अशा आहेत की या संख्यांमधल्या ज्यांना 3ने भाग जातो पण 9ने भाग जात नाही. प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे त्याच्यावर फोकस करा. प्रत्येक प्रश्न सारख्याच पद्धतीने विचारला जाईल असं नाही. प्रश्न विचारण्याची पद्धत समजून घ्या. पुढचा प्रश्न बघा, खूप सुंदर आहे. मी सॉल्व्ह करून दाखवतो बघा. 3 अंकी संख्या आहे 4A3 आणि दुसरी 3 अंकी संख्या आहे 984. यांच्यामध्ये जर बेरीज केली तर तुम्हाला 13, 20, 7 अशी संख्या भेटते. आणि ज्या म्हणजे या संख्येला कशाने भाग जातोय? 11ने भाग जातोय. तर ए आणि बी ची व्हॅल्यू तुम्हाला विचार. आता बेरजेचं उदाहरण आहे बघा. 4 आणि 3 7 होत आहेत. 9 आणि 4 किती होत आहेत? 13. म्हणजे या ठिकाणी ए ची किंमत एकतर 2 2 नाही होऊ शकत, एकतर 1 असू शकते किंवा 0 असू शकतो. मी जर या ठिकाणी 1 जर ठेवला, 4 1 3 9 8 4, बेरीज काय होणार आहे? बेरीज काय होणार आहे बघा, 1 3 9 7. एका एक अंकांची बेरीज केली तर 9 1 10 होतो, 7 आणि 3 10 होतो. म्हणजे या बेरजेला 11ने भाग जातोय. सो संपला. मग विषय काय असणार आहे? ए ची किंमत नक्की 1 असायला पाहिजे.
आणि जर ए ची किंमत 1 घेतली तर बी ची किंमत 9 राहील. तर ए अधिक बी, तर तुमची किंमत किती येणार आहे? 10. खूप सुंदर प्रश्न आहे. थोडासा डिफिकल्टी लेवल या ठिकाणी नक्की वाढलेली आहे. शेवटचे प्रश्न जसं जसं आपण सेशनच्या शेवटीकडे जातो त्या ठिकाणी आपल्याला डिफिकल्टी लेवल वाढवावीच लागते. कारण आतापर्यंत तुम्हाला हा टॉपिक चांगल्या प्रकारे समजलाय. मी पुन्हा एकदा सांगतो बघा हा प्रश्न आपण कसा केला. 4 ए च्या जागी कुठला तरी एक अंक आहे आणि 3 अधिक 9, 8, 4 यांची बेरीज केली आहे. आता ही बेरीज पण देऊन दिली आहे. ही बेरीज अशा स्वरूपात दिली आहे. आता जर मी असे रकाने केले तर अजून क्लॅरिटी येईल बघा. 4 आणि 3 7 होत आहेत. 9 आणि 4 13 होत आहेत. म्हणजे इथं येणारी बेरीज ही एक अंकीच यायला पाहिजे. मग 8 मध्ये कोणते अंक मिळवले तर एक अंकी बेरीज येऊ शकते. एक तर 1 मिळवला तर काय होईल? ए ची किंमत जर 1 घेतली तर 1 आणि 8 किती होतील? 9 होतील. ओके, मग आपण ठेवला त्या ठिकाणी. पण मग ही खाली जी बेरीज येते त्या बेरजेला कितीने भाग जायला पाहिजे? 11ने भाग जायला पाहिजे. 11ने भाग देऊन बघा, एका आड एक अंकांची बेरीज सारखी येते का? 9 आणि 1 किती झाली? 10. 7 आणि 3 किती झाली? 10. येस, एका आड एक येणाऱ्या अंकांची बेरीज सारखी येते. म्हणजे नक्की ए ची किंमत 1 असायला पाहिजे. ए ची किंमत जर तुम्ही 1 घेतली तर बी ची किंमत किती होते? 9 होते. आणि आपल्याला विचारलं ए अधिक बी बरोबर किती? सो 1 अधिक 9 बरोबर किती झाले? 10. तुमचं उत्तर हे 10 असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा, हा खूप सुंदर आहे. 4456 मध्ये कोणती लहान संख्या मिळवली तर बेरजेला 6 ने पूर्ण भाग जाईल? आता या संख्येमध्ये बघा, 4456 ही समसंख्या आहे. आणि तुम्हाला माहिती असेल तर समसंख्येमध्ये विषम संख्या जर मिळवली तर ही बेरीज विषम होऊन जाते. म्हणजे विषम अंक मला मिळवावेच लागणार नाही. कारण आपल्याला 6ची विभाज्यतेची कसोटी तयार करायची आहे. म्हणजे ती संख्या समसंख्याच असली पाहिजे. 2 ने भाग जाणारी संख्या असली पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 तुमचे उत्तर होणारच नाही. समजा मी याच्यात जर 4 मिळवले तर ही बेरीज किती होईल? 4460. 4460च्या अंकांची बेरीज किती होते? 14 होते. 14ला 3ने भाग जातो का? नाही जात. म्हणजे तुमचं हे उत्तर येणार नाही. आता तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? मग 2 असायला पाहिजे. मग याच्यामध्ये जर मी 2 मिळवलं तर किती होते बघा? 4458 होते. 4458च्या अंकांची बेरीज बघा. 4 आणि 4 8, 8 आणि 4 8 आणि 8 16, 16 आणि 5 21, 21 ला 3ने भाग जातो. म्हणजे 4456 मध्ये 2 जर मिळवले तर येणाऱ्या तयार होणाऱ्या संख्येला 2ने पण भाग जाईल आणि 3ने पण भाग जाईल. 2ने भाग जात असेल, पुन्हा 3ने पण भाग जात असेल तर संख्येला 6ने निश्चित भाग जातो. येस. पुढचा प्रश्न बघा, हा कदाचित शेवटचा प्रश्न आपला आजच्या सत्रामधला आहे. स्टारच्या जागी 2 अंक मिसिंग आहे त्या ठिकाणी. 2 अंक दिलेले नाहीयेत. हा 3 आणि 11 दोन्हीने भाग जातोय. तर या ठिकाणी शतक व दशक स्थानी येणारे अंक कोणते कोणते असं तुम्हाला विचारलंय. तर मग पहिल्यांदा आपण तिनाची कसोटी आपण पूर्ण करूया. तिनाची कसोटी आपण पूर्ण करू. म्हणजे इथं जर मी 7 भरला आणि इथं 4 भरला तर 7 आणि 4 11, 11 आणि 6 18, 18 आणि 7 25, 25 आणि 4 29 होतो. 7 3ने भाग जात नाही म्हणून हे येणार नाही. मग आपण 4 7 6 इथं 7 आणि 5 भरू. आपण 7 आणि 5 भरू. बघा बेरीज काय येते. 7 आणि 4 10 आणि 7 17, 17 आणि 12 किती होतो? 29 होतो. म्हणजे हा पण चालणार नाही. आता आपण 8 आणि 5 भरू. 8 आणि 5 जर भरले इथं इथं 8 भरू, इथं 5 भरू आणि इथं 0 ठेवू. 4 आणि 7 11, 11 आणि 6 17, 17 आणि 8 25, 25 आणि 5 किती होतात? 30, 30 होतात. म्हणजे 3ने भाग जाईल. 11ने भाग जाण्यासाठी एका आड एक येणाऱ्या अंकांची बेरीज करा. बघा 4 आणि 6 किती होतात? 10, 10 आणि 5 15 झाले. आणि दुसरे एका आड एक येणारे अंक 7 8 आणि 0, 7 8 आणि 0 यांची पण बेरीज 15 होते. मग तुमचं नक्की उत्तर काय यायला पाहिजे? 8 आणि 5 असायला पाहिजे. 8 आणि 5 असायला पाहिजे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न आपण या सत्रामधला घेऊया. या संख्येला 11ने पूर्ण भाग जातोय. 9 7 2 1 5 स्टार 6 या संख्येला 11ने निशेष भाग जातो. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? स्टारच्या जागी कोणता अंक येईल आपल्याला विचारलंय. तर एका एक येणाऱ्या अंकांची बेरीज करा. ओके, 9 अधिक 2 अधिक 5 अधिक 6. ओके, 9 आणि 2 11, 11 आणि 11 किती झाले? 22. दुसऱ्या अंकांची बेरीज किती येते? 7 अधिक 1
अधिक स्टार. आता स्टारच्या जागी आपल्याला अंकच ठेवायचा आहे. असा एवढा मोठा अंक नाहीये की तो तुम्हाला या सर्वांची बेरीज 22 करून देईल. तर 22 करू नका. ती बेरीज 11 आणण्याच्या प्रयत्नामध्ये करा. म्हणजे त्यांच्यातला फरक 11 यायला पाहिजे. इथं 11 येण्यासाठी ऑलरेडी तुमच्याकडे 8 आहेत, तर त्याच्यात 3 मिळवला पाहिजे. 8 आणि 3 11, म्हणजे स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल? 3 असेल. जर त्या ठिकाणी जर तुम्ही 3 ठेवले, तर त्या संख्येच्या एकाआड येणाऱ्या अंकांच्या बेरजेतला फरक हा 11च्या पटीत येतोय. आणि तो जर 11च्या पटीत येत असेल, तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जाईल. ओके, अजून एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला आहे. 11ने निशेष भाग जाणारी पूर्ण संख्या कोणती? म्हणजे भाग जाणारी संख्या कोणती आहे? पूर्ण भाग जातो. तर याच्यासाठी तुम्हाला पर्यायांच्या मदतीने तुम्हाला काम करावं लागेल. दुसरा पर्याय नाहीये. पर्यायांच्या मदतीने काम करत असाल तर शेवटच्या पर्यायाला प्रथम प्राधान्य जर तुम्ही दिलं, तर कदाचित तुमचं उत्तर लवकर येऊ शकतात. चला, प्रथम प्राधान्य आपण शेवटच्या पर्यायाला दिलंय. 4 आणि 5 किती झाले? 9. 9 आणि 2 किती होत आहेत? 11. म्हणजे या एकाआड एक येणाऱ्या एका अंकांच्या गटाची बेरीज 11 झाली. दुसऱ्या गटाची किती होते बघा? 1 अधिक 6 7. 7 आणि 4 11. दोघं बेरजा सारख्या आहेत, म्हणजे दोघांमधला फरक 0 आहे. म्हणजे हीच ती संख्या आहे जिला 11ने निशेष भाग जातोय. आणि म्हणून कधी कधी आपण असं म्हणतो की जर तुम्ही पर्यायांच्या मदतीने प्रश्न सॉल्व्ह करत असाल, तर शेवटच्या पर्यायाने सुरुवात करा. सीधी उंगली से घी नाही निकलता तो उंगली टेढ़ी करनी चाहिए, अशी म्हण आपण रोज ऐकत असतो. तर मग त्याचा वापर करूया. 24ने निशेष भाग जाणारी आपल्याला संख्या या ठिकाणी विचारलेली आहे. तर हे प्रश्न मी करतो. तुमची एनर्जी लेवल आता किती असेल मला माहित नाही, पण 24 ची फोड आपण अशी करू शकतो. ज्या संख्येला 3ने आणि 8ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 24ने पूर्ण भाग जाईल. आपण जर ही संख्या या ठिकाणी घेतली, तर याला 8ने भाग जात नाही. शेवटच्या 3 अंकांपासून जी संख्या तयार होते तिला 8ने भाग जात नाही. इथं शेवटच्या 3 अंकांपासून जी संख्या तयार होते 810, तिला पण 8ने भाग जात नाही. या ठिकाणी जी संख्या तयार होते तिला पण 8ने भाग जात नाही. इथं 3 अंकी संख्या जी तयार होते तिला 8ने भाग जातो. आणि ऑलरेडी तुम्ही 3 पर्याय इलिमिनेट केलेले आहेत, तर म्हणजे तुमचं उत्तराचा पर्याय हाच असायला पाहिजे. 3 ऑप्शन जर चुकीचे ऑप्शन आहेत, तर उरलेला पर्याय हा उत्तराचाच पर्याय पाहिजे. याच्या अंकांची बेरीज 3च्या पटीत होते का? करून घेऊ. 3 अधिक 1 4. 4 आणि 2 5. 5 आणि 5 10. 10 आणि 7 17. 17 आणि 3 20. 20 आणि 6 26. ओके, चेक करून घे पहिल्यांदा. 4 आणि 2 6. 6 आणि 5 11. 11 आणि 7 18. 18 आणि 3 21. 21 आणि 6 27 होते. 3ने पण भाग जातो, 8ने पण भाग जातो, तर 24ने नक्की भाग जाईल. ओके, 132 हा होमवर्क साठी मी तुम्हाला ठेवतोय. होमवर्क साठी ठेवतोय, लिहून घ्या. 132 ची फोड तुम्हाला अशी करता येईल: 12 गुणिला 11. पुन्हा 12 ची फोड अशी करता येईल: 4 गुणिला 3 गुणिला 11. ज्या संख्येला 4ने भाग जातो, 3ने जातो आणि 11ने जातो, त्या संख्येला 132ने भाग जाईल. जे विद्यार्थी युपीएससी साठी तयारी करतायत, जे विद्यार्थी राज्यसेवेसाठी तयारी करतायत, त्यांच्यासाठी हा महत्वाचा प्रश्न आहे. 132 ची फोड मी 12 गुणिला 11 केली आहे. पुन्हा 12 ची विभाज्यतेची कसोटी ही 4 आणि 3 यांच्या विभाज्यतेच्या कसोट्यावर अवलंबून आहे. प्रश्न लिहून घ्या. प्रश्न लिहून घ्या. हा प्रश्न होमवर्क साठी मी तुम्हाला ठेवलाय. तर पुढचा प्रश्न बघा. 4 नेहमी लक्षात घ्या, एखाद्या संख्येमध्ये 3 अंक पुन्हा पुन्हा जर येत असतील, 3 अंक पुन्हा पुन्हा येत असतील, म्हणजे पहिल्या अंकांचा गट आणि शेवटच्या अंकांचा गट सारखा आहे, तर त्या संख्येला 7 11 आणि 13 तिघांनी भाग जातो. एखाद्या संख्ये, मग कोणती पण घ्या, 375 375 अशी 6 अंकी संख्या असेल, तर पहिला गट 3 अंकांचा गट आणि शेवटचा 3 अंकांचा गट सारखा आहे, तर त्या संख्येला 7ने पण भाग जाईल, 11ने पण भाग जाईल आणि 13ने पण भाग जाईल. आणि म्हणून या संख्येच्या या प्रश्नाचं उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 4 आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण विभाज्यतेच्या कसोट्यांवर सर्वच प्रकारच्या प्रश्नांवर आपण सिंपल, मॉडरेट आणि डिफिकल्ट या 3 कॅटेगरीच्या प्रश्नांवर आपण या ठिकाणी आपण चर्चा केली आहे. तर आजचा व्हिडिओ या ठिकाणीच थांबवतो. आशा करतो की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. उद्या आपण PYQ आपण याच्यावरचे घेणार आहेत. चलो, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.